आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांच्या मदतीसाठी सुरू करण्यात आलेल्या डायल 112 सेवेचा गैरवापर करणाऱ्या व्यक्तींवर उमरगा पोलिसांनी थेट गुन्हा दाखल करत कठोर कारवाई केली आहे. खोटी माहिती देऊन पोलिसांची दिशाभूल करणाऱ्या प्रकारामुळे परिसरात मोठी चर्चा रंगली आहे. मिळालेल्या माहितीनुसार दिनांक 9 मे 2026 रोजी सायंकाळी सुमारे 7:35 सुमारास भाऊसाहेब नगर तांडा बलसूर येथील मनोज राजेंद्र चव्हाण याने डायल 112 वर फोन करून काही लोक मारहाण करत आहेत अशी माहिती दिली होती. घटनेची गांभीर्याने दखल घेत उमरगा पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. मात्र प्रत्यक्ष पाहणी केली असता तेथे कोणताही वाद किंवा मारहाणीचा प्रकार घडलेला नसल्याचं स्पष्ट झालंय. यामुळे पोलिसांची विनाकारण धावपळ झाली असून आपत्कालीन सेवेला चुकीची माहिती देत शासकीय यंत्रणेचा वेळ आणि मनुष्यबळ वाया घालवण्याचे निष्पन्न झालंय. या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल बाबासाहेब बलभीम कांबळे यांच्या फिर्यादीवरून आरोपी मनोज चव्हाण यांच्या विरुद्ध उमरगा पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक 291/2026 अन्वये भारतीय न्याय संहिता कलम 212 आणि 223 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय. या घटनेचा पुढील तपास हेड कॉन्स्टेबल चव्हाण करीत असून प्रभारी पोलीस निरीक्षक सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे. 112 सेवा गंमत नाही. पोलीस प्रशासनाने नागरिकांना आवाहन केले आहे की डायल 112 ही सेवा केवळ आपत्कालीन परिस्थितीसाठी आहे. खोटे कॉल करून पोलिसांची दिशाभूल करणाऱ्यांविरोधात कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल. त्यामुळे विनाकारण खोटी माहिती देणे नागरिकांना चांगलेच महागात पडू शकते. GTV मराठी जनतेचा बुलंद आवाज न्यूज चॅनलचे मुख्य संपादक विशाल देशमुख, तालुका उमरगा, जिल्हा धाराशिव.